उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज संडे स्पेशल अंडा करी बनवूया। त्यासाठी इथे अंडी घेतली आहेत, हे उकडून घेऊ आपण। ही हेल्दी आहे कारण ह्यासाठी मी आता पालक घेणार आहे, तो ब्लांच करून त्याची पेस्ट बनवेल। डाळीचं पीठ आहे, कोथिंबीर आणि याचा हे फोडणीसाठी आहे तमालपत्र आणि दालचिनी। आणि यासाठी लागणारा मसाला म्हणजे आता जिरे, गरम मसाला, हळद, काळे तिखट, नंतर हे मिरची पावडर आहे, टोमॅटो, कांदा, लसूण, आलं आणि खोबरं। हे आता कांदा, नंतर टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं याची पेस्ट बनवून घेणार आहे आणि हे फोडणीसाठी। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। डाळीचं पीठ जे आहे ते कच्चेपणा जाण्यासाठी मी त्याला 2 चमचे तुपावरती छान भाजून घेते। तूप टाकलेलं आहे आणि गॅस एकदम कमी आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं ह्याला परतून घेऊया। हे छानपैकी परतून झालं की मग हे कशा प्रकारे वापरलं जाईल हे मी तुम्हाला सांगते। हे साधारणपणे मी थोडंसं गुलाबी रंगावरती होस तोपर्यंत परतून घेते। आपला हा जो कांदा आहे तो मी तेलात व्यवस्थित तळून घेते। कांदा तळून झाला की ह्याच्यामध्ये लसूण, आलं आणि खोबरं हेही परतून घेऊया। आणि हे मी आता पालक जो आहे तो ब्लांच करून घेतलेला आहे आणि ग्राइंड करून डाळीचं पीठ तुपावरती परतून घेतलेलं आहे। ही मी प्युरे बनवून घेणार आहे टोमॅटोची। आणि हे जे मिक्सरमध्ये पाणी होतं नंतर आपल्याला हे रस्साला उपयोगी पडेल। बघा, कांदा छानपैकी गुलाबी रंगावर परतून घेतला आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी खोबऱ्याचा तुकडा होता तो किसून, लसूण आणि आलं ॲड केलेलं आहे। याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर टाकते। हे कोथिंबीर नंतर हे याच तेलामध्ये आपल्याला रस्सा बनवायचा आहे, हेही छानपैकी आपण याच्यात परतून घेऊया। हे बघ छान परतून झालेलं आहे। याच्यामध्ये आता हे सगळे मसाले ॲड करू आपण आणि याची पेस्ट बनवून घेऊ। मस्त सुवासात येतोय, आपला मसाला पूर्णपणे रेडी आहे। आता यासाठी आता अंडा करीला आपण सुरुवात करूया। या मसाल्याला जेवढं मला हवं तेवढं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि आता हा मसाला मी छानपैकी परतून घेते। यातलाच रस्सालाही वापरणार आहे आणि एक सिक्रेट तुम्हाला नंतर कळेल की मसाल्याचा आणि कसा मी उपयोग करते। ही वेगळी का आहे अंडा करी हे तुम्हाला आता लक्षात येईल। मसाला छान परतून घेऊ आपण। मसाला मस्त परतून झाला आहे। यातला आता मला थोडासा रिक्वायर्ड जेवढा आहे तेवढा मी याच्यामध्ये ॲड करते, ह्या डाळीच्या पिठामध्ये। आणि उरलेला मसाला आणि परतून देऊ। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो प्युरे टाकू आणि ह्याला परतून घेऊ। प्युरे टाकायच्या अगोदरच मी थोडासा मसाला काढून घेतला आहे। आता ही टोमॅटो प्युरे टाकल्यानंतर अजून याला थोडंसं आणि आपण परतून देऊया। इकडे हे जे डाळीचं पीठ आहे मी भाजून घेतलं होतं, पालकाची प्युरे बनवलेली, याच्यामध्ये आता थोडंसं आणि मीठ टाकूया। ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ आहे त्याच्यामुळे मी थोडंसंच मीठ टाकते आणि यातली मला हवी तेवढी प्युरे घेते। याच्यामध्ये ते आपलं तुपावरती भाजलेलं डाळीचं पीठ, थोडासा मसाला आणि पालक प्युरे, कोथिंबीर, हळद आणि मीठ तर मी अगोदर टाकलेलंच आहे, थोडंसं जिरं, थोडी कसुरी मेथी। आता हा आपला मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हा मसाला जो आहे हा आपण अंड्यामध्ये फिल करणार आहोत, भरणार आहोत। आणि इकडे आपली करी तयारच होत आहे। आता हे हेल्दी आहे ना पालक ॲड केल्यामुळं। आता हा उरलेला जो पालक आहे तो मी या करीमध्ये ॲड करून देते। ॲक्च्युली हा अंडा मसाला म्हणता येईल। मी थोडंसं मीडियमच करणार आहे, खूप पातळ नाही करायचं ह्याला।
त्याला आणि परतून देऊया आपण. अंड्याला असे मी काप केलेले आहेत. याच्यामध्ये आता मसाला भरून घेऊ. हे अंड्याचा मसाला भरून तयार आहे. आता हे मी थोड्याशा तुपावरती अंडे फ्राय करून घेते. गॅस बारीक मंदच आहे. तर हे आपण अंडे सर्व बाजूनी फ्राय करून घेऊया. मसाला मस्तच परतून झाला आहे. इथं थोडंसं गरम पाणी केलेलं आहे. हा अंडा मसाला असल्यामुळं रस्सा नको आहे आपल्याला. थोडंसं लिक्विड करू याला. एकदम मस्त. आहा, खूप म्हणजे याचा सुगंध इतका छान दरवळतोय. आता हे मी बघा, तुम्हाला जेवढं हवी तेवढी कन्सिस्टन्सी ठेवा. याच्यातमध्ये पालकाची प्युरी असल्यामुळं तुम्हाला हे जळजळणारही नाही, जरी हा पूर्ण मसाला असेल तरी. आपली अंडी छानपैकी आता इथे फ्राय झालेली आहेत. आता हा मसाला थोडासा परतला की ही अंडी आपण ॲड करून घेऊ. छान मस्त झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ॲड करते. आणि आपली ही फ्राय केलेली आणि मसाला भरलेली अंडी यात आपण एक एक करून ह्यात सोडून देऊया. अंडी पण छान परतली आहेत. आता हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊ. हे मस्त फ्राय केलेली अंडी आता याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहेत. आपण आता हे सर्विंगला पूर्ण आपली रेसिपी रेडी आहे. यावेळेला थोडंसं तेल जास्त आहे, पण संडेला चालू शकेल. आहे की ना मजेशीर मस्त पालक अंडा मसाला करी. हेल्दी आणि टेस्टी पण. आता सर्व करूया. खूपच टेस्टी मस्त मस्त. संडे स्पेशल आहे. तुम्ही बनवा आणि एन्जॉय करा. 2 अंडी, अंडा मसाला, कांदा, हवा असल्यास आपण एखादं टोमॅटो पण चिरून घेऊया. आता मी चिरत नाही घेऊ. आणि ही गरम भाकरी. तर आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जरूर बनवा. थँक्यू.